आज माझा दिवस नाहीये, मामींचा आहे, त्याच्यामुळे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आज खरंच खूप सौभाग्याचा दिवस आहे, कारण नाती बरोबर आजीचा पण वाढदिवस इथे आपण साजरा करतोय. म्हणजे हा खरंच दुग्ध शर्करा योग आहे, कारण एक नातीचा वाढदिवस असतो किंवा आजीचा असतो, पण आजीचा आणि नातीचा एकाच दिवशी साजरा करतोय. खूप छान वाटतंय. आणि मामींना 68 वर्ष झाली आहे आणि त्यांचा हा 68वा वाढदिवस आपण इथे साजरा करतोय. मामींबद्दल थोडं सांगायचं म्हणजे एक कर्तृत्ववान, सुंदर मनाच्या आणि प्रत्येकाला सांभाळून घेणाऱ्या अशा मामी आहेत. म्हणजे माझी जरी मामी असली, म्हणजे आहे माझ्या मिस्टरांची मामी, पण खरंच एवढं प्रेम कुठेच मिळत नाही. आणि तुम्हाला म्हणजे त्यांच्याबद्दल किती माहिती असेल माहिती नाही, पण आज थोडंसं मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगते. मामींचा जन्म 24 सप्टेंबर 1957 रोजी झाला. वडील हरिश्चंद्र ठाकूर राणे आणि आई तारामती हरिश्चंद्र राणे यांच्या घरी नवरात्राच्या मंगलतिथी मामींचा जन्म झाला, म्हणून त्यांचं नाव रत्नप्रभा ठेवण्यात आलं. आणि खरंच ते एक अलौकिक रत्न आहे, कारण त्यांनी आपल्या देशासाठी म्हणजे नर्स जे काम असतं, जे रुग्णांना सेवा देण्याचं, हे फार मोठं काम त्यांच्या हातून त्यांनी घडवलेलं आहे, किंवा देवाने त्यांना त्याच्यासाठीच पाठवलेलं की एवढ्या रुग्णांची सेवा करणं, त्यांना आजारातनं बाहेर काढणं. आणि खरंच त्यांच्या त्या रूपाला त्या साजेशा आहे. यांचा जन्म पोलीस क्वार्टर्स मध्ये झाला, कारण त्यांचे वडील हे पोलीस होते आणि त्याच्यामुळे भोईवाडा पोलीस स्टेशन मध्ये तिथे त्यांचे जे क्वार्टर्स होते तिथे म्हणा, किंवा त्याच्यानंतर मामी मला वाटतं भोईवाडा आणि त्याच्यानंतर तुम्ही पलटण रोड, हा म्हणजे असं बरेच पोलिसांच्या जशा बदल्या होतात तसं त्या ठिकाणी त्यांना जायला लागायचं. आणि त्यांचं बालपण हे खूप छान गेलं. त्यांची 3 बहिणी आणि 1 भाऊ असा सुंदर परिवार होता. आणि त्यांच्या बहिणीही खूप प्रेमळ आहेत, भाऊही तेवढाच
प्रेमळ आणि शांत आहे आणि त्यांचं एकमेकांची बॉन्डिंग इतकं छान आहे ना की खूप कोणाची नजर लागू नये. खूप सुंदर हा परिवार आहे आणि मामींची इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की म्हणजे त्यांना दुसऱ्यांची सेवा करणं किंवा हे त्याच्यामुळे त्यांचं शालेय शिक्षण हे शिरोडकर हायस्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर त्यांनी नर्सिंगचा कोर्स करून पहिली नोकरी ही सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये केली, त्याच्यानंतर GT हॉस्पिटल आणि शेवटी कामा हॉस्पिटलमधनं त्या वयाच्या 58 वर्षी रिटायर झाल्या. आणि आमचे मामा नारायण भिमा सावंत यांच्याशी त्यांचं लग्न 13 जून 1968 रोजी झालं. त्या वर्षी झालं आणि संसार फार सुखाचा झाला. त्या संसार वेळीवर 2 मस्त गोजिरी फुलं आली, एक म्हणजे संपदा आणि दुसरा म्हणजे सिद्धेश. सिद्धेश तर काय विचारायला नको. त्याच्यामुळे या दोघांना सांभाळता आणि मामांचं मन राखता मामीची तारेवरची कसरत चालायची. तरी पण या सगळ्यामधनं त्यांनी आपला परिवार माहेरचा असो की सासरचा असो कुठच्याही फंक्शनला त्या हजर नाही असं झालंच नाही. मग घरी काय प्रॉब्लेम आहे, मुलांचा काय आहे किंवा बाकी काय आहे हे न बघता त्या प्रत्येक सुखाच्या दुःखाच्या प्रसंगी तिथे हजर असायच्या. मग त्यांना ड्युट्या असायच्या, नाईट ड्युटी असू दे, कुठचीही ड्युटी असू दे, ती करून त्या तिथे यायच्या. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल मला खरंच मामीचं खूप कौतुक वाटतं. आणि अजूनही त्यांचा उत्साह इतका कायम आहे की त्यांना प्रत्येक सणाला ज्याप्रमाणे ठरले आपली भारतीय संस्कृती जपण्यामध्ये त्यांचा फार मोठा हात आहे. म्हणजे ह्या सणाला हे व्हायलाच पाहिजे, ह्या सणाला हे करायलाच पाहिजे. म्हणजे आमच्या सुनबाईला थोडं ते कठीण पडतं पण त्याही खूप प्रेमळ आहे, तीही आवडीने सगळं करते. खूप तिचं कौतुक आहे कारण मामींबरोबर ती सगळं करते म्हणजे खरंच तिच्यासाठी टाळ. मामी आमच्या जरी करत असल्या तरी मनाने खूप प्रेमळ आहे. कारण मी असं का म्हणेन माहितीये, कारण जेव्हा मी त्यांच्या घरून कधीही निघते तेव्हा एका मुलीला जसं आई डबा भरून देते की हे घेऊन जा, तुला घरी गेल्यावर काय करायला नको, हे प्रेम फक्त आई देते आणि ते मला त्यांच्याकडनं मिळतं. म्हणजे खूप कौतुक आहे त्यांचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं की तुला हे मिळालं का, तिला हे मिळालं का. म्हणजे ती प्रत्येक थोडंसं मुलांना ऑड वाटत असेल, आम्हालाही कधी कधी वाटतं की मामी काय आहे, पण खरंच त्या प्रत्येक लहान लहान गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. एखाद्याचं आदरातिथ्य करण्यामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये त्या खूप प्रेमाने सगळं करतात. आता मी जास्त वेळ घेत नाही कारण आपल्याला सावीचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तर मी 2 शब्द मावशींना बोलायला सांगेन. हेमा मावशी 2 शब्द बोला. हेमा मावशी 2 शब्द बोला. अच्छा हा. आणि त्यांच्या मैत्रिणींमध्ये उजू आणि अलका ह्या त्यांच्या जीवाभावाच्या मैत्रिणी. तर मी सगळ्याच आहेत म्हणजे खंबीरपणे त्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्याबरोबर उभ्या होत्या, त्याच्यामुळे हा राग त्यांचा चालला व्यवस्थित. तर मी आता अलका मावशींना 2 शब्द बोलायला सांगते. प्रथम आमच्या रतन, तिचं नाव रत्नप्रभा पण मी कायम तिला रतन म्हणते, त्यामुळे ज्या नवीन मैत्रिणी तिच्याबरोबर जोडल्या गेल्या त्यांना रतन कोणाला म्हणतं ते कळत नाही. तर माझी रतन आहे ती. आणि आता माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येते की मला आमची दोस्ती म्युन्सिपाल्टी शाळेपासून आम्ही मराठी म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये 7वी पर्यंत शिकलो आणि नंतर 8वीला आम्ही शिरोडकर हायस्कूलमध्ये एकत्रपणे आम्ही 11वी पूर्ण केली, जुनी 11वी. आणि माझी खूप जीवाची भावाची म्हणजे तिच्याविषयी मी कधी आठवलं की मला खूप प्रसन्नच वाटतं. म्हणजे असं वाटतं की माझी मैत्रीण नाही, ती बहीण आहे असं वाटतं मला. भले आम्ही फार कमीच बोलतो कारण ती पण तिच्या व्यापामध्ये असते, मी माझ्या व्यापांमध्ये असते, पण जे प्रेम आमचं आहे ना दोघींचं ते तिला माहित आहे आणि मला माहिती आहे.
आम्ही कधीच बोलून नाही दाखवलं. आणि तिच्याविषयी एक सांगू का, ती नर्सिंगला जायचं म्हणजे मला नर्सिंगला जायचं असं म्हणायची आणि मला ते रक्त वगैरे बघितलं की भीती वाटायची. आणि ती मग तिचं ऍप्लिकेशन 2 वेळा 3 वेळा विचित्र प्रकारे रिजेक्ट झालं. म्हणजे एकदा तर तिचा इंटरव्ह्यूचा कॉल आला परीक्षेचा आणि तिला ते मिळालंच नाही, लेटर नंतर मिळालं. तेव्हा ती पलटण रोड पोलीस स्टेशनला तिचे बाबा काम करायचे, तिथे राहायचे ते लोक, आणि ते उंदीर खाऊन गेला. ही एक फार जुनी आठवण आहे. तर पण तिने शेवटी तिला ते साध्य करायचं होतं. ती त्या नर्सिंगमध्ये गेली, तिने ती सेवा पूर्ण केली. आणि मला तिचं कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की तिने आपल्या भावंडांना सगळ्यांना जोडून ठेवलंय. आणि हे जोडणं आताच्या जगामध्ये फार कमी माणसं सांभाळतात, की आपण सगळ्यांना जोडायचं असतं, आपण सगळ्यांना एकत्र ठेवायचं असतं. आणि ती आहे म्हणून मला वाटतं कदाचित हे जास्त सावंत फॅमिलीमध्ये, ते सावंत आणि राणे फॅमिलीचा जो संयोग आहे तो एकत्र खूप प्रकारे हे करतात. मी पण जास्त वेळ घेत नाही. गाणं म्हणणार आहे, मी गाणं म्हणणार आहे. हॅलो हॅलो. माझ्या मैत्रिणीविषयी काय बोलावं हे तुम्हाला सगळ्यांनी सांगितलंय, पण ती एक परिपूर्ण स्त्री आहे. परिपूर्ण स्त्री, परिपूर्ण नर्स. खूप म्हणजे सिन्सिअरली काम केलं हॉस्पिटलमध्ये. आणि कुणालाही काही असू दे, कोण आजारी असू दे, कुणाचं लग्न असू दे, कुणाचा काही दुःखाचा कार्यक्रम असू दे, ती पहिल्यांदी तिथे जाणार आणि कितीही लांब असू दे. म्हणून मी तिला फक्त एक परिपूर्ण स्त्री म्हणेन. आणि तिचं आयुष्य सुखाचं जाऊ दे, पुढचं आनंदाचं भरभराटीचं जाऊ दे हीच मी प्रार्थना करते. आता मी मामांना 2 शब्द बोलायला सांगते. म्हणजे तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मामीला बघितला तेव्हा काय वाटलं, मग लग्न करून पहिल्यांदा आणला तेव्हा काय वाटलं, आणि आता काय वाटतंय? जीवनात आपण ये बसून बोला, चालेल बसून बोला. तेच लागते त्या व्हायला रक्कम होते. काय कळलं रत्ते, पण काय कळलं बाजूला रत्न किंवा एक पैसे मिळालेले पण मिळतात. तसं माझ्या जीवनात एक म्हणजे आमचं नेहमी बांधण होते दरवेळेला. त्याच्यामुळे ते कमी झालं. आणि ही पण म्हणजे मला सांगायचं की ही पण नवरत्नातलं रत्न आहे आणि हे पण रत्न आहे, म्हणजे नवरत्नाचं रत्न आहे. त्यामुळे ते खरं तर म्हणजे आम्हाला 2 रत्न मिळाले असं वाटतं. मी आता आणि काय सांगतो की अश्मयुगात म्हणजे अश्मयुगात ज्यावेळी माणसं होती त्यावेळी अग्नी पण नसायचं. माणूस त्यावेळी दगडावर दगड मारून अग्नी निर्माण करायचा. आणि त्यावेळी फक्त शेती प्रधान होतं ते. त्यावेळी ते प्रत्येकाला आयुष्य 40-40 वर्ष होतं. म्हणजे माणूस शेतीच करायचा फक्त. आणि राखायला कुत्रा असायचा, राखायला कुत्रा, आणि शेती करण्यासाठी बैल असायची, आणि समोर गिधाड उभा असायचं. म्हणजे समोर गिधाड असायचं, ते खाली बघणार आणि वरती बघायला बघत असायचं. तर सगळ्यांनी 40-40 वर्ष म्हणून काय झालं की काय म्हणजे माणसाला आयुष्य कमी झालं.
पण ते बैल किंवा बैल किंवा या संघाला ते 40 वर्षांचे पुष्कळ असायचं आयुष्य, किंवा कुत्र्याला पण 40 वर्ष पुष्कळ असायचं आयुष्य. मग ते सगळे आपल्या याच्यासाठी देवाकडे गेले की माणूस म्हणाल की मला 40 वर्षात मला काय करताच येत नाही, म्हणजे मुलांचं पुढे हेच करता येत नाही. तसंच पण मग 40 वर्ष काय करायचं, म्हणजे कंटाळा यायचा. कुत्र्यांना पण 40 वर्षामध्ये कंटाळा, म्हणजे त्यांना पण कंटाळा यायचा. थोडे गिधाड असायचं त्यांना पण कंटाळा यायचा. म्हणजे मग ते देवाने त्यांची प्रत्येकाची 20-20 वर्ष काढली ती माणसाला दिली. आणि असं आपण 100 वर्ष तुम्ही जगणार आहात. तसं नाही. त्यानंतर 40 वर्ष माणूस स्वतःचे जगतो. म्हणजे मी बघितलं ट्रेनिंग करायला जरी धक्का लागला तरी तो स्वतःच म्हणजे हे करतो. म्हणजे 40 नंतर त्याला 20 वर्ष बैलाची मिळतात. पुष्कळ कष्ट करतो मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी पुष्कळ कष्ट करतो. त्याच्यानंतरची रिटायर झाल्यानंतर त्याच्या पुढची आयुष्य तरी कुत्र्याची मिळतात. मग ते हा रिकामी असतो पण ते बाकीच्याला वेळ नसतो. मग ते त्याला हडड करतात. गॅरंटेड तुमच्या बाबतीत असं होणार नाही, कारण माझं सिद्धेश आणि माझी मृदुला हे कधीच करणार नाही. म्हणजे मी उदाहरण सांगितलं. आता चांगलंच बोला. मी सांगतो पुढच्या आयुष्यात कसं तरी मी सांगत नाही. त्याच्या पुढच्या आयुष्यात माझ्या बायकोसाठी आरोग्य जाईल. हॅलो, आता मी सिद्धेशला बोलतो. आई बद्दल 2 शब्द. मोठी संपदा आहे. नाही संपदा तर पहिली मोठी आहे. अरे बोला बोला. मी काही असं ठरवून आले नाहीये आणि आईबद्दल काय म्हणणार. तर पण एक आहे की आपण कोणी असो आईला नेहमी ग्रँटेड घेतो, कारण की आपल्यासाठी लहानपणापासून सगळं करतच आलेली असते, मोठं करते सगळं करते. तर एक आहे की आई वडिलांना आपण बऱ्यापैकी ग्रँटेड घेतो. तर म्हणून हा एक दिवस त्यांच्यासाठी सेलिब्रेट करायला की तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं अजूनपर्यंत. आणि आईबद्दल वेगळं काही बोलायचं तर तिचं नेहमी असतं की तिने ऑफिस आणि घर आणि सगळं सांभाळून सगळं केलंय. तर मी तिला नेहमी म्हणते की तू जे केलंस ते आम्हाला काही जमणार नाही. तर तिचं त्याच्यासाठी कौतुक आहे की तिने तिच्या काळात ते सगळं जमवून आणलं आणि त्यासाठी आम्हाला मोठं केलं. आणि म्हणून आम्ही आज एवढं शिकलो आहोत, इंडिपेंडेंट आहोत आणि पुढे पुढचा मार्ग हे करतोय. तर म्हणून आज एक छोटंसं सेलिब्रेशन तिच्यासाठी. हॅलो सिद्ध्या. सर्वात पहिले तर मी या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आईबद्दल काय बोलायचं, आमची आई म्हणजे माझ्यासाठी तर फार मोठा सपोर्ट सिस्टम तर आहेच, प्लस ती एक डायनामाइट आहे. डायनामाइट म्हणजे तिचा बाबा, तिची बोलतात ना एखादी लिडरशिप क्वालिटी आहे किंवा म्हणजे त्या सगळ्या क्वालिटीज कुठेतरी माझ्यात आल्या. म्हणजे एखाद्या गोष्टीची जिद्द बोलतो ना, हे करायचं, चल तू कर मी आहे, तू कर मी आहे. पप्पा थोडे हो तुम्ही म्हणजे ती जी क्वालिटी आहे माझी ती कदाचित कुठेतरी मला सपोर्ट करते. सो मला ती माझी सपोर्ट सिस्टम तर आहे. बाकी तिचा स्वभाव आणि सगळ्या गोष्टी आता प्रत्येकाच्या डिफरंट असतातच, बट बाकी सगळ्या गोष्टी तिच्या इतक्या मोठ्या आहेत की तिचा स्वभाव त्या गोष्टींपुढे काहीच नाही. त्या गोष्टी इतक्या मोठ्या आहेत, तिने फार आयुष्यामध्ये स्ट्रगल केला. आणि
खूप आम्हाला मोठं केलं. सगळ्या गोष्टी दिल्या, कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नाही दिली. आणि मलाच बिलीव्ह होत नाही माझं लग्न झालंय, माझी मुलगी आहे. आणि मे बी आयुष्यात मी तिला काय देऊ शकलो नाही, बट आय थिंक सो हे सर्वात मोठं गिफ्ट असेल. सो इतकंच बोलेन. आणि अशीच हसत खेळत कायम तुझा सपोर्ट मला आणि इतरांनी असा नसू दे. आणि खूप प्रेम तर आहेच तुझ्याबद्दल, आणि असं निरोगी आयुष्य जगून मला फार इच्छा होती तिचा वाढदिवस करायची, पण साला तो सक्सेस होत नव्हता. खूप अडचण येत होती त्याच्यामध्ये. म्हणजे कोरोना आला, इव्हन माझ्याही गोष्टी काही घडल्या, बट ठरवलं होतं नाही काय झालं तरी आपल्याला करायचं ते बस. उपस्थितीच्याकडनं राहिले, काय झालं तरी सिद्धेश ते गोष्ट करायची, सक्सेस करायची आहे बस. तू न झाला काय करायचं नाही. हा स्वभाव कुठेतरी तिच्यामधून माझ्यामध्ये आलाय. आणि थँक्यू सो मच आई, तू ऑलवेज मला सपोर्ट केलंस, कष्ट केलेस, मोठा केलेस. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान. म्हणजे जे आईचं प्रेम आपण कधी व्यक्त नाही करत. म्हणजे आई बोलली का आपण रागावतो आणि मुलगाही उलट बोलतो, पण हे असं असलं का ते प्रेम बाहेर पडतं आणि कळतं की किती ओलावा आपल्या मनात असतो एखाद्याबद्दल आणि किती रिस्पेक्ट असतो. आज मामाही बोलले की आम्ही रोज भांडतो, पण ते भांडण नसतं, त्याच्यामध्ये प्रेम असतं. भांडणं दोन प्रकारची असतात. हा, तर तुम्ही तसं करू नका की प्रत्येक भांडणात प्रेम असतं. हे प्रेम वेगळं असतं आणि हेच प्रेम असावं. भांडलं तरी परत जाऊन आपल्या माणसाला भेटण्यामध्येच मोठेपण असतं. आणि खरंच खूप छान. म्हणजे मामा मामींचं आम्ही रोज बघतो की छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडण असतं. मग आम्ही ते असं करतो, हा ठीक आहे ठीक आहे, आता थोड्या वेळाने पण तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून जमेना, जसं संपदा बोलली आम्ही हा आता थोड्या वेळाने मग गुळगुळ गप्पा मारतील, तशातलं आहे. आणि सिद्धेश जे काय बोलला ते अगदी खरं आहे. सपोर्ट सिस्टीम ही त्यांच्या घरातली ही सपोर्ट सिस्टीम आहे. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक कामामध्ये एक बॅकअप लागतो. तो बॅकअप हा आहे आणि ह्या बॅकअपला कधीच विसरू नये, कारण तो देवाने दिलेला असतो. देव कुठच्या तरी रूपाने तुमची मदत करत असतो, तुम्ही ओळखत नसता. आज त्यांनी ओळखलं ही फार मोठी गोष्ट आहे. आता मी मामांना दोन शब्द बोलायला सांगेन. मामा या हो. आमची रचना म्हणजे रसाळ पंखासारखी आहे. म्हणजे सगळ्यांना अनुभव आला असेल की ती बाहेरून काट म्हणजे एकदम कठोर वाटणार, पण ज्यावेळेला पूर्ण तिच्या संपर्कात येणार त्यावेळेला ते एवढी गोड आहे ते एवढं माणूस असू शकतं असं आपल्याला वाटणारच नाही. तिचा एवढा जाणार होता आमच्या सगळ्या भावानंदांवरती की मोठी ताई सुद्धा तिला घाबरायची, अरे बापरे रचना येणार आहे किंवा रचना करणार आहे, मग काय करायचं. त्यामुळे सगळ्यांचीच आवाज ऐकवायची. ओके, थँक्यू. अभय हॅलो. सिद्धी आणि संपदा
हे आपल्या आईबद्दल मत व्यक्त करतात. त्यांचं मन काय आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या कवितेतून करतो. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आहे. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आहे. तुझ्या वेळापुढे जवळचा सराव नाही आहे. दारावर पाठीच्या जागी आई असं लिहिलंय. दारावर पाठीच्या जागी आई असे लिहिले आहे. त्याहून कुठलेच आवेचे नाव गाव नाही आहे. तुला पाहून जुळणारी ती तुळस, तुला पाहून जुळणारी ती तुळस वाळून गेली. बाकी या अंगणी फुलांचा अभाव नाही आहे. काय करू जर डोळे मिळतात जिवंत मूर्ती दिसते. काय करू जर डोळे मिळतात जिवंत मूर्ती दिसते. माझा दरी देवाशी बेगुणाह नाही आहे. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आहे. छप्पन होते तुझे, छप्पन होते तुझे तोवर वादळ सोसत होते. छप्पन होते तुझे तोवर वादळ सोसत होतो. आता सध्या पंखरी पुढे निर्भाव लागत नाही आहे. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आहे. तुझ्या वेळा आपण जगवायचा सराव नाही आहे. एक तुझे ते असणे मोठे, एक तुझे ते असणे मोठे, एक तुझे हे नसणे. एक तुझे ते असणे मोठे, एक तुझे ते नसणे. या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. तुझ्या वेळा आपण जगावयाचा सराव नाही. थँक्यू. हॅलो, खूप छान. आता मी सुनबाईंना बोलवते. सुनबाईंचं मत बघूया सासूबाईंबद्दल काय आहे. सुनबाई या हो. थँक्यू. सगळे प्रयत्न करून आली. मला आवडेल बोलायला आईबद्दल. फॉर एक्झाम्पल तर 3 वर्ष झाली मी या घरात आहे सगळ्यांबरोबर. बट मला असं वाटलं नाही की मी अशी एक वेगळी आहे किंवा काय. इव्हन बाबांची फॅमिली, आईची फॅमिली खूप छान आहे. असं न्यू असं वाटलं नाही मला कधी. बिकॉज त्यांनी ते बॉन्ड असं क्रिएट करून ठेवलेलं आहे एंटायर फॅमिलीमध्ये. सो हेच एक प्लस पॉईंट असतं की कोणी बाहेरून येतं, यू हॅव टू ऍडजस्ट विद इन द फॅमिली. आणि इतकं स्मूथ सगळं छान. माणसं पण छान, आई बाबा पण छान. आमच्या घरात टॉम अँड जेरी येते. मी स्ट्रेट आहे. म्हणजे मला आवडतं ते टॉम अँड जेरी सारखं सकाळी उठलं चालेल. मग एक बोलतं मग दुसरं बोलतं. पण त्यांना एकमेकांशी अजिबात करमत नाही. आई बसण्यावर 5 मिनिटं खायचं. ठोका इकडचा इकडे झाला. आली नाही, कुठे राहिली बाबांचं चालू होतं. त्याच्यामुळे ते असं खूपच त्यांचं बॉन्ड फार वेगळं चांगलं आहे. आणि जसं बाकीचे सगळे म्हणाले दॅट टर्म फिट केलंय सगळे. सो आमचं जनरेशन गॅप पण खूप आहे. म्हणजे आता संपदा ह्याच्यापेक्षा मी लहान आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात. तर ते थोडं अडॅप्ट व्हायला. म्हणजे माझं असं होतं की मी घरी अशी कामं वगैरे केली नाही किंवा काय जशी बाहेरची कामं असं करायचं. पण मग घरी कसं असतं काय असतं सगळं समजवायला करायला ते सगळं त्यांनी मला हेल्प केलं. कसं काय करायचं सगळं अडॅप्ट. सो इज अ गुड थिंग. सगळं छान स्मूथ करून घेण्यासाठी आणि सगळं छान. सो आम्ही असं छान असे राहतो. आणि आमची सावी आहे त्यामुळे दिवसभर राहतो सावीमध्ये असतो. त्याच्यामुळे ते मजेत खेळत असतात त्याच्यावर. सो अशा आहेत आमच्या आई. आणि आज त्यांचा आम्हाला बर्थडे करायचाच होता खूप. पण आमचं खूप पोस्टपोन होत गेलं. बट लकीली सावीचा बर्थडे आम्हाला करायचा होता तेव्हा एक प्लस पॉईंट मिळाला आणि आम्ही आमचं ग्रँड केलं. सो येस, अशा आहेत आई आणि आमची फॅमिली. थँक्यू. एवढे खायचे दिव्यांचं पहिले करून घ्या. दिव्यांचं करून घेऊया. नम्रता नारायण सावंत.
त्यांचा 68व्या वर्ष जन्मदिनानिमित्त तुम्हाला खूप खूप सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा. शुभ जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, शुभ जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, शन्तनोतु ते सर्वदामिदं, शन्तनोतु ते सर्वदामिदं. प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वर सदा पाञ्चरक्षतु, ईश्वरं सदा पाञ्चरक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्यज, पुण्यकर्मणा कीर्तिमर्यज. जीवनं तव भवतु सार्थकं, जीवनं तव भवतु सार्थकं. जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, शन्तनोतु ते सर्वदामिदं, शन्तनोतु ते सर्वदामिदं. जबरदस्ती